नमस्कार मित्रांनो, अपडेट विथ रेवामध्ये तुमचं स्वागत. आज 10 मार्च बिग बॉसच्या घरात आज साक्षात काळजाला हात घालणारा प्रसंग घडणार आहे. घराकडून आलेल्या एका पत्रासाठी आज कोणाला तरी स्वतःचं नॉमिनेशन स्वीकारावं लागणार आहे. मैत्री मोठी की घरच्यांची आठवण, कोणाचं पत्र फाडलं जाणार आणि कोण होणार नॉमिनेट, जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज बिग बॉसने एक अतिशय कठीण टास्क दिला आहे. घराकडून आलेली पत्र वाचण्यासाठी 2 सदस्यांना समोरासमोर उभं केलं गेलंय. अट अशी आहे की दोघांपैकी फक्त एकालाच पत्र वाचता येईल आणि जो पत्र वाचेल त्याच्या जोडीदाराला थेट या आठवड्यासाठी नॉमिनेट व्हावं लागेल. महिनाभर घरच्यांपासून लांब असलेले या स्पर्धकांसाठी हे पत्र म्हणजे फक्त कागद नाही तर मायेची ऊब आहे. पण एकाच्या आनंदासाठी दुसऱ्याचा बळी, हा खेळ आज खूपच क्रूर होणार आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संस्कृती आणि अनुश्री यांच्यात मोठी ओढाताण झाली. एका बाजूला घरच्यांची आठवण आणि दुसऱ्या बाजूला खेळातील अस्तित्व. सागर यांनी आपल्या मैत्रिणीसाठी पत्राचा त्याग केला की स्वतःच्या आनंदासाठी मित्राला नॉमिनेट केलं. बिग बॉसच्या घरातील नात्यांची खरी परीक्षा आजच्या या पत्राच्या टास्कमध्ये होणार आहे. अनेक स्पर्धक आज ओक्साबोक्शी रडताना दिसणार आहेत. या भावनिक राड्यानंतर आता आठवड्यातील नॉमिनेशन चित्र स्पष्ट झालं आहे. आत्तापर्यंत एका जोडीने पत्र वाचलं आहे तर प्राजक्ता या नॉमिनेट झालेल्या आहेत घराच्या बाहेर जाण्यासाठी. सागर आणि प्राजक्तामधील तुम्हाला जे तुम्ही पाहिलं ते योग्य वाटलं का? तो निर्णय योग्य होता का? कारण की सागर कारंडे हे बजर दाबणार नव्हते, पण ते तिला पत्र वाचू देणार होते प्राजक्ताला. पण प्राजक्ता बजर दाबत नव्हती म्हणून सागर कारंडे यांनी वरून दाबलं, तर प्राजक्ता नॉमिनेट झाली आणि सागर कारंडे सेफ झाले आणि त्याने त्यांचं पत्र वाचलं. याबद्दल तुमचं मत नक्की